बसा प्लीज. आय लव्ह यू ऑल ऑफ यू प्लीज. मागे लय पॉर आहे. चालेल. आल्या आल्या बोललं असा वार करेन तसा वार करेन, असा वार करेन तसा वार करेन. ऋषीभावा बोलून गेलं. एक छोटासा शेर सगळ्यात आधी, कारण लांबोरे बुवा कोणाचीच उदारी ठेवत नाही. विवेकाची बुद्धी येण्याआधी, विवेकाची बुद्धी येण्यासाठी मुखात अमृताची धार पाहिजे. विवेकाची बुद्धी येण्यासाठी मुखात अमृताची धार पाहिजे. आणि आमच्यावर वार करायला विचारांच्या तलवारीला बुवा पहिली धार पाहिजे, धार पाहिजे, धार पाहिजे. आणि आणि काय म्हणाले, गोवांना म्हणतात गरम करतो. मेरे को आई एम हॉट. एक्चुअली आई एम ऑलरेडी हॉट, उसमें और क्या गरम करोगे. म्हणून काय म्हणतो, अरे हॉट आहे म्हणून एवढा काळा काळा झालोय ना. करपून करपून मला काळ होतो, मी पहिलाच हॉट आहे. तर अरे आपण कोकणकर आहोत, शिवारात एक तरी साथ पाहिजे. साया साया. अरे आपण कोकणकर आहोत, शिवारात एक तरी साथ पाहिजे. आणि मला गरम करायला ऋषीबुवा तुमच्या भट्टीत तशी आग पाहिजे. ऋषीबुवा अंडू कांडू समजा आपण को, अंडू कांडू समजा. तर म्हणाले वाद्य रुंद, साध संगीत, सुरात पाहिजे, फुरात पाहिजे. माझ्या वाडवडील गावठी, त्याची लोककला गावठी, आपण 100% गावठी. गावठी मध्येच भारी, पण कशी होती ती बघायचं. हे सारे गम काय विचार काय काय नाही आपल्याला काय. आणि कदाचित बेसूर असल्यामुळेच कदाचित तुमच्या गातात ताईट झालोय. आयोजक म्हणाले एवढं पब्लिक आलं, एवढं केलं, सगळं फुल झालंय. सामने लांबोरे खडा आहे का ना. सुरुवात करूया. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. विद्यादेवता, बुद्धिदेवता श्री गणेश, विद्यादेवता विद्यादेवता आई शारदा माता, या महाराष्ट्राचा आराध्य दैवत
स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज अवघा उत्तर हिंदुस्थान ज्याने आपल्या अश्वाच्या टापाखाली पालथा घातला ते मल्हारशाहीचे संस्थापक थोर सुभेदार मल्हारराव होळकर यशवंतराव होळकर या जगामध्ये पुण्यश्लोक ही पदवी केवळ एका स्त्रीला मिळाली ती माझी कर्मयोगिनी धर्मयोगिनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन संत बाळूमामा रंगदेवता नटेश्वर जागे मालक या नेवरे गावची ग्रामदेवता यांच्या चरणी नतमस्तक होऊन माझ्या विवली गावची ग्रामदेवता आई नवलाई देवी आई विठ्ठलाई देवी धनी देवडोंगर लांजाचा धनी केदारली देव चौवाटा यांना नमस्कार करून शेगावचे गजानन महाराज यांच्या चरणाची धूळ मस्तकी लावत गदी बाबूरंगले घराण्यातील भुवाशंकर नारायण गुरव बाब्या राजाराम बबन विशाल गणेश भिकाजी गंगाराम प्रभाकर यांचा शिष्य तुरेवाला शाहीर विकास कामोरे नवलाई देवी नाथ मंडळ डोली कळमे धनगरवाडा शाखा धने रवळनाथ नाथ मंडळ कोरडे लांजा यांच्या सोबत कार्यक्रम करताना माझा ढोकीपटू सिद्धार्थ बारगोडे सिद्धेश बारगोडे आमच्या लांजाचे संगीतकार दिग्विजय डेरेसर मेजुला माझा सुरत मालपेकर आणि भक्त कळला विशाल करंबळे आणि हा माझा वेडावाकडा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत आहे आमच्या लांजाचा बुलंद आवाज जसम साऊंड सर्वांना मनाचा मुजरा करून कार्यक्रमाला सुरुवात करत आहे जय हिंद जय महाराष्ट्र माझे प्रतिस्पर्धी शाहीर परवा आज ते म्हणतायत की हे गुरुजी आहेत मी शिष्य आहे रणांगणात कोणी गुरुजी नसतो कोणी शिष्य नसतो 14 वर्षाच्या वैभव सूर्यवंशीने शतक मारला IPL मध्ये त्याच्यामुळे कोण लहान वयाने लहान मोठा असं काही नाही समोर एकदा उतरलात की तुम्ही आमचे प्रतिस्पर्धी छान लेखणी आहे छान गायन आहे छान वक्तृत्व आहे आणि असे युवा शाहीर आमच्या शक्तिपुरातील नव्या पिढीचे दमदार शाहीर आदरणीय ऋषिकेश कदम बुवा तुम्हाला शाहिरी मनाचा मुजरा शक्तिपुरा जर पंढरी असेल तर आयोजक विठ्ठल रुक्माई असतात आणि आजची माझी विठ्ठल रुक्माई या नेवरे गावातील आदरणीय प्रसाद मधुकर लोगडे माऊली हे या घराचे धारण आहेत आणि त्यांनी ह्या घराला एकोपा दिलेला आहे आज घराला एका घराची 10 घरं होताना पाहतोय आपण वेगवेगळे आपण होतोय पण एकत्रित कुटुंब पद्धतीचा एक उत्तम असं उदाहरण म्हणजे आदरणीय प्रसाद मधुकर लोगडे माऊली यांचं आहे तर प्रसाद लोगडे माऊली प्रफुल्ल मधुकर लोगडे माऊली प्रमोद मधुकर लोगडे माऊली आणि प्रभाकर मधुकर लोगडे माऊली यांच्या सानिध्यातून यांच्या सहकार्यातून आणि यांच्या आयोजनातून आज मला इथे येण्याची संधी मिळाल्याबद्दल तुमचे लाख लाख आभार व्यक्त करतो आणि माझ्याशी ज्यांनी संपर्क केला ते आदरणीय विष्णूजी धाडवे माऊली गाव पाली पाथरट यांच्या माध्यमातून संपर्क झाला तुम्हाला देखील लाख शुभेच्छा आणि मनस्वी आभार मोक्षमूलम्
सद्गुरु कृपा या ठिकाणी या भूमीमध्ये आमचे समर्थ सद्गुरु शेगावचे गजानन महाराज यांचा मठ आहे। सद्गुरूंचा स्वामींचा हा मठ असतो, देवाचा असतो ते मंदिर। आणि या भूमीमध्ये येत असताना त्यांच्या चरणाची धूळ मस्तकी लावत हे स्तवन त्यांच्या चरणाशी अर्पण करत आहे। झाले कर्ण तृप्त माझा, हो झाले कर्ण तृप्त माझा, गण गण गणात बोते साज। झाले कर्ण तृप्त माझा, गण गण गणात बोते साज। झाले दर्शन तुमचे आज श्री गजानन महाराज। झाले दर्शन तुमचे आज श्री गजानन महाराज। मिळो
साज झाले कर्ण तृप्त हे माझ गण गण गणात होते साज झाले दर्शन तुझे आज श्री गजानन महाराज 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 बोल श्री गणपती गजानन गाव देवी खंड हरदासवालीचा विजय असो बोलतून अखंड बाबू रंगले घराण्याचा विजय असो गाव देवी तुझा विजय असो भिवा शंकर बाब्या राजाराम गणेश भिकाजी गंगाराम प्रभाकर गणपती बाप्पा गाव देवाच्या हुकमान नात नव्यान सांदायचं भेट दिली ही गाव देवान भेट दिली ही गाव देवान तुला पवत बांधायचं गणाला पवत बांधायचं शिखान बांधायचं गणाला पवत बांधायचं गणाला पवत बांधायचं शिखाने नाचायचं गणाला पवत बांधायचं नाव गणाचं बोलायचं आणि शिखान नाचायचं गाव देवाच्या हुकमान नात नव्यानं सांगायचं भेट दिली ही गाव देवाला भेट दिली ही गाव देवाला तुला पवता बांधायचा पवता बांधायचं गणाला पवता बांधायचं सुखाने नाचायचं गणाला पवता बांधायचं गणाला पवता बांधायचं सुखाने नाचायचं गणाला पवता बांधायचं गण क्रमांक 1 अहो मंडळी काय सांगू हा गण झाला फेमस आपल्या कोकणात जे आहे झाला खानदेशात अहो एक मिलियन असलेल्या पुरी फॉलोअर असलेल्या पुरी पांढऱ्या धोपट सगळ्यांनी याच्यावर गिळा केल्या आणि पवता शब्दच त्यांना माहिती नाही ऍक्टिंग करायच्या नाव गाण्याचं गोंधायचं हाताच करायच्या आणि पवता शब्दच माहिती नाही त्यावेळेला फार अभिमान वाटला आमच्या कोकणला ज्या सांगीतिक क्षेत्रामध्ये आम्हाला थोडं मागासलेलं म्हणतात पण आज पूर्ण महाराष्ट्रात कोकणी पवत हा शब्द पूर्ण महाराष्ट्रात खानदेश मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र विदर्भात गेला आणि ही कृपा माझ्या कलगीतुऱ्याची आहे आणि ह्या शाहिराने मला सांगितलं परवाच्या बारीत तुम्ही लेखक व्हा गीतकार व्हा पण गायकी करू नका ए मी गायकी सोडून देऊ काय हो यासनी सांगा आल्यावर हे मला काय पण बोलतात मी आईला पण नाव सांगितलं मग मी माझ्या आईला पण नाव सांगितलं आई बोलली तू काय घाबरू नकोस तू गायत राहा आता दुसरी फरमाईश नाद लागला अरे बाप्पा तुझा नाद लागला
बाप्पा तुझा असा फुला भोवती घालून गिरट्या अरे फुला भोवती घालून गिरट्या हा फिरतो भुंगा जसा गेला बाप्पा तुझा असा अरे नाता गेला बाप्पा तुझा असा गेला बाप्पा तुझा असा गेला बाप्पा तुझा असा फुला भोवती घालून गिरट्या फुला भोवती घालून गिरट्या फिरतो भुंगा जसा गेला बाप्पा तुझा असा तिसऱ्या गाण्याची फरमाईश घेतो. विचार हा किती आहे इथं काही नाही बर देणारा आहे आपलं लंबोदर काढवाड करून सारी करतो मी सोया पण दरवर्ष सारखं मात्र सजू दे घर सांग चल काय काय आणू गावे गणपतीला तुझ्या गौराईला घराला गाडी सणाला सांग चल काय काय आणू गावे गणपतीला तुझ्या गौराईला घराला गाडी सणाला सांग चल काय काय आणू गावे गणपतीला तुझ्या गौराईला घराला गाडी सणाला. प्रयत्न आहे तुमचा खूप छान गाताय खूप छान घेताय तुम्हाला माझ्याकडून शुभेच्छा. त्याने गण गायलेला आहे असा महादेव मोठा जती या ठिकाणी आदरणीय प्रमोद गवडे यांनी या घराला एकत्र बांधून ठेवले. बघा मंडळी ज्याची खावी पोळी त्याची वाजवली टाळी. आज एका घराची 10 घरं होत असताना 10 घराचं एकच घर ज्या माणसाने बनवलं एका आड्याखाली आणलं सगळ्या कोण्याखाली एकत्र आणलं. वाडवडिलांची शिकवण अशी आणि त्याने त्याची पूर्तता केलेली आहे. 2 त्याच्यावरती शाहीरांच्या गणाचा भाग देताना मी गण गातो आहे. शाहीर तुमची चाल घ्या तुमचा भाग घ्या. तुम्ही या गणाचं कौतुक केलेलं आहे त्याचाच पुढचा भाग मी गातो. कसं सजलंय बघा मखर कसं सजलंय बघा मखर वाटी निवेद हो साखर कसं सजलंय बघा मखर वाटी निवेद हो साखर बाप सजलंय तुझ्या मूळ प्रमोद लोगडे यांचं घर 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 कसं सजलंय बघा मकर कसं सजलंय बघा मकर वाटी निवेद हो साखर कसं सजलंय बघा मकर वाटी निवेद हो साखर बाप सजलंय तुझ्या मूळ प्रमोद लोगडे यांचं घर बाप सजलंय तुझ्या मूळ प्रमोद लोगडे यांचं घर कसं सजलंय तुझ्या मूळ प्रमोद लोगडे यांचं घर बाप सजलंय तुझ्या मूळ प्रमोद लोगडे यांचं घर. गणाचा भाग दिलेला आहे गणाचा भाग दिलेला आहे. परवाच्या वेळेला त्याने काही गोष्टी सांगितलेल्या आहेत तेव्हाही त्याला सांगितलेलं आहे. यांचं म्हणणं काय माहिती आहे मंडळी यांचं म्हणणं की काय तर तुरेवाल्यांना मी सगळ्यांना सांगतो तुरेवाल्यांना आता आमच्या कलगीतुऱ्या मंडळाचं काय काम नाही. आता एक आमचा दिग्दर्शक आलेला आहे मार्केटमध्ये ऋषिकेश कदम. त्यांचं म्हणणं आहे सगळ्यांना सूचना आहे सगळ्या तुरेवाल्यांना काय जे काय करायचं त्या पहिल्या वारीत करायचं दुसऱ्या वारीत काय बोलायचं नाही. डबल वारीचे पैसे आम्ही घेतो ना हो. हे तुम्ही 2 वारांचं घ्यायचं आम्ही सिंगल वारी करून जायची. बुवा असं चालायचं नाही. तुम्ही गरम करायच्या आधी गरम कर काय आहे अंडील पाड जास्त हिसकाने काढतात. अंडील पाड जास्त हिसकाने काढतात. वय झालं अनुभवी बल असतो त्याला नेमकं माहिती असतं शिंग कुठं घालायचं
त्या खाई पण असा माती उकरीत नाही. त्याच्यामुळे कडकडन जाऊया. आपल्याला काय वाईट बोलायचं नाही. समोर आया बहिणी आहेत, कमरेखालचा एक शब्द बोलायचा नाही. शाहिरांच्या घरापर्यंत जायचं नाही. त्यांना वैयक्तिक आयुष्यात काय बोलायचं नाही. भागाला भाग, वर्णाला वर्ण, मर्माला मर्म, प्रश्नाला उत्तर, चालीला चाल हेच द्यायचं आहे. आणि याच्यासाठी लांबोरी बोखाड आहे, काय घाबरायचं. त्याच्यामुळे माझा गण गातोय. आणि मगाशी बोललो बेडकी आली बेडकी, आता बेडूक येईल. बेडकीन एक लक्षात ठेवायचं. या बेडकीन लक्षात ठेवायचं. किती पण फुगली तरी बैल होणार नाही तू. कथा माहिती आहे तुम्हाला. हे झोपलो तुम्ही नाही ना. जोक करू जोक. ह्या कसा अरे बार्या करा आलोय. बारी करतो. अरे गण घेतो, हळूहळू जाऊया. येतो देतो दाखला पुराण. साऊंड अजिबात लागले नाही. काही पूर्ण ड्राय आहे. अजिबात काय अर्थ नाही. आवाज थोडा जरा खोला. देतो दाखला पुराण मंडळी हो ऐका. माझ्या गणाच्या दोन बायका. आपला असं झालं. अहो परवा 3-4 वर्षापूर्वीचा एक गण. तिथं फरमाईश होती मला की हाच तुम्ही गण गायचा. अरे काय 22-23 मी काय आता करेक्ट नाही माझं. मुंबईला 13 पहिल्या 15 आणि ह्या 7वी 15 आणि 17 22 बाऱ्यातल्या 15 बाऱ्यांचं गण फेमस झाले. आणि मला गणावर बोलले. हो परवा गणावर बोलले बुवा घ्या नवीन गण घ्या. तुम्ही प्रतिस्पर्धी आहेत, तुम्ही चुका काढायच्या. मात्र त्या काढताना थोडंसं अंतर बघून, कव्हरेज क्षेत्रामध्ये राहून, मोबाईलची किमान एक काडी बघून तुम्ही चुका काढा. चुका जरूर काढायच्या. त्याच्यासाठीच तुम्ही पैसे घेतले. म्हणून काय म्हणतोय याचा भाग द्यायचा पुढचा. आणि तुम्ही म्हणालात की म्हणे मला काय पटलेलं नाही. अरे जनता जनार्दनाला पटतो भाग. इथे बसलेल्या वस्तादाला पटतो, शाहिराला पटतो. आणि तुम्हाला पटत नाही म्हणून काय मी तुम्हाला पटवत राहणार नाही. मला जे द्यायचं ते देणार. म्हणून म्हणतोय देतो दाखला पुराण मंडळी हो ऐका. माझ्या गणाच्या दोन बायका. पुसील कोण जाव हो विश्वाच्या त्या नायका. पुसील कोण जाव विश्वाच्या त्या नायका. अरे माझ्या गणाच्या दोन बायका. माझ्या गणाच्या दोन बायका. माझ्या गणाच्या दोन बायका. माझ्या गणाच्या दोन बायका. देतो दाखला पुराण मंडळी हो ऐका. देतो दाखला पुराण मंडळी हो ऐका. माझ्या गणाच्या दोन बायका. माझ्या गणाच्या दोन बायका. कारण झाली तुलसी माता काय करावे कळेना आता. नामदेव मगनाता काय करावे कळेना आता. कारण झाली तुलसी माता काय करावे कळेना आता. ब्रह्मदेव मग आले धावून म्हणतीताला विश्व पिता. प्रकट ह्या केल्या रिद्धी सिद्धी विषय आहे का. प्रकट ह्या केल्या रिद्धी सिद्धी विषय आहे का. माझ्या गणाच्या दोन बायका. माझ्या गणाच्या दोन बायका. गणाच्या दोन बायका. माझ्या गणाच्या दोन बायका.
ऐकला पुराण मंडळी हो ऐका दिसेल कोणता विश्वाच्या नायका माझ्या गणाच्या दोन दोन बायका माझ्या गणाच्या दोन दोन बायका पुसील कोणता विश्वाच्या नायका पुसील कोणता विश्वाच्या नायका माझ्या गणाच्या दोन दोन बायका 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 अरे माझ्या गणाच्या दोन दोन बायका. स्तवन झालेला आहे माझ्या गजानन महाराजांच्यावरती. गणाचा भाग यांना दिलेला आहे आणि माझा गण सादर केला. याच्या पुढचा भाग मला पटेल असा नका, तुम्हाला पटेल असा द्या. बाळूमामाचं गाणं दुसऱ्यावरच चालेल की आत्ताच बाळूमामाचं गाणं घ्यायचं पण दोन फरमाईश झाले लक्षात घ्या. आता बारी रंगवायची सोडून जाते, टाळ्या बिड्या घ्यायला शिका जरा. आपण लोककलाकार आहोत हे शक्तितुरा हे वाडवडिलांनी मातीतल्या लोकांनी तयारी केलेली. आपण सगळे मातीतली माणसं, मातीतल्या लोकांची भाषा. देऊया त्यांची बाबा काय चाल कुठली हे ना हो गवळण राधी मी बाई साधी जाते घेऊन वेड्याला याला नंदाच्या काळ्याला मी राते दचकून या घोंगडी वाल्याला. ह्यानेच मान्य केलं म्हणून बरं झालं. मी राते दचकून या घोंगडी वाल्याला. हे डर जरुरी आहे. असं घाबरूनच राहायचं, असं दचकूनच राहायचं. पहिला शक्तिवाला आहे त्यानं सांगितलं की होय बाबा मी तुला दचकून राहते बोललं ना असं. हे पोरांनो इकडे पोरांना सगळ्या आमच्या आया बहिणी आहेत. म्हटलं आवाज कसा येत नाही. मी आपलं माझ्या पार्टीत जातो. हे कलगीवाले ठाकरे गट इकडे दुसरा गट हे गमतीत मला राजकारणाचा काय कळत नाही साधे गट. तर ह्या ऐकून कुठं आलं तर राहायचं दचकून घोंगडीवाल्याला वचकून. ओ लगडे वा घेतो मीटर मध्ये बघा. असं राहायचं दचकून घोंगडीवाल्याला वचकून. तुम्ही जाता बाजारात नाही तर ठेवीन तुम्हा असं बसवून घरात. 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 आता माझ्या बारीची गाऊन गातोय घ्या. अगय बंदा बंद कर धंदा. दचकून जात होत्या बाजारात जात आहेत आणि दचकून आणि शेवटी यांचा धंदा बंद केला त्या कानाने. त्या काळा बोला घोंगडीवाला बोला काही बोला त्या घोंगडीवाल्यानं त्या मुरलीवाल्यानं त्या काल्यानं यांचा बाजार म्हणून उठवलाच. बाजार बंदच करायला लावला. अरे तो श्रीकृष्ण आहे शेवटी पायाला जायचं. मग त्याच्यातल्या राधा मंदा चंदा हिरा तारा त्या गाऊन होत्या त्याच्यातली मंदा. तर अगय मंदा बंद कर धंदा. अगय मंदा बंद कर धंदा. बिन कामाचा उडायचं ना. अरे नाही चाल वेगळी. मी आता त्यांची चाल बोलू ना. अगय मंदा बंद कर धंदा. बिन कामाचा उडायचं ना. त्यांच्या चाली पण बरोबर घेतलं मी. आयला मी हुशार आहे रे. दोन्ही चालत येत आहे बघा.
त्यांची चालू का अगं ये मंदा बंद कर धंदा बिनकामाचा उडायचं नाही. आता माझी चाल अगं ये मंदा बंद कर धंदा बिनकामाचा उडायचं नाही. ऐकलाय हे बरं सेम ऐकलाय. आणि हे मला शिकवायला येतात हो. हे मला शिकवायला येतात कालचं पॉर हे ऐकून घेऊ. अरे दाढी पिकली माझी यार. आता माझी चाली सरलो अगं यमंदा बंद कर धंदा बिनकामाचा उडायचं नाही. अरे किती मिरवल्या शकण्या तरी तुला पाया पडायचं आहे. कितीही मिरवल्या शकण्या तरी तुला पाया पडायचं आहे. किती मिरवल्या शकण्या तरी तुला पाया पडायचं आहे. किती मिरवल्या शकण्या तरी तुला पाया पडायचं आहे. अगं यमंदा बंद कर धंदा कामाचा उडायचं नाही. अगं यमंदा बंद कर धंदा बिनकामाचा उडायचं नाही. किती मिरवल्या शकण्या तरी तुला पाया पडायचं आहे. किती मिरवल्या शकण्या तरी तुला पाया पडायचं आहे. मूळ प्रकृती सांगे सत्वाचा हा वाद केलाय बाजार बंद करता काय त्याचा नाद. बाजार बंद करता काय त्याचा नाद. केलाय बाजार बंद करता काय त्याचा नाद. मिटवून भांड लपवून तोंड पोरी तू दडायचं नाही. सावळा श्रीहरी काळा श्रीहरी तो भोंगडीवाला ह्या घराला काय सांगतोय. मिटवून भांड लपवून तोंड पोरी तू दडायचं नाही. किती मिरवल्या शकण्या तरी तुला पाया पडायचं हाय. 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 असं केलाय बाजार किती जणींचा बंद त्याला म्हणतात गिरधरी काना कुणी मुकुंद. त्याला म्हणतात गिरधारी काना कोणी मुकुंद. त्याला म्हणतात गिरधारी काना कोणी मुकुंद. जरा दमान भवन गुमान करायची नाही तू घाल. जरा दमान भवन गुमान करायची नाही तू घाल. किती मिरवल्या शकण्या तरी तुला पाया पडायचं हाल. किती मिरवल्या शकण्या तरी तुला पाया पडायचं हाल. किती मिरवल्या शकण्या तरी तुला पाया पडायचं हाय. किती मिरवल्या शकण्या तरी तुला पाया पडायचं हाय. अगं यमंदा बंद कर धंदा अगं यमंदा बंद कर धंदा बिनकामाचा उडायचं नाही. अगं यमंदा बंद कर धंदा बिनकामाचा उडायचं नाही. किती मिरवल्या शकण्या तरी तुला पाया पडायचं हाय. 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 आपल्याकडे कोणतरी आहेत. किती वाजता एंट्री झाली मी 1 वाजता.
शाहिरांचा प्रश्न अनेकदा मला विचारण्यात आलेला आहे. यांचे गुरुवर्य शाहीर सचिन कदम यांच्या माध्यमातून मला अनेकदा हा प्रश्न मिळालेला आहे. शाहीर सचिन कदम यांना देखील अनेकदा मी उत्तर देण्याचा प्रयत्न केला. अजून मात्र त्यांचं उत्तर आणि आमचं उत्तर काही पटत नाहीये, म्हणजे अजून जुळत नाहीये. प्रयत्न करतो आहे, त्याने अजून बाजू सोडवलेली नाहीये. मी त्यांना तेच म्हटलं की बुवा एखादी बाजू सोडवा, म्हणजे आमच्या वसदांना आम्हाला प्रश्नाकडे जाण्याचा जरा मार्ग सोपा होईल. मात्र त्यांची काही बाजू सुटत नाहीये. त्याने आता विचारलं की ग्रंथाचं नाव सांगा. आता त्यांचा जो प्रश्न आहे की त्याला बाजू नका दे. त्यांचा जो प्रश्न आहे की 2 स्त्रियांच्या संयोगातून एक पुत्र जन्मला, त्याचं नाव काय? आणि त्यांना बाजू न सोडवल्यामुळे अनेक उत्तरं मिळतात. म्हणजे भेदिक शायरीमध्ये आहेत, आत्मज्ञानाची आहेत, ग्रंथाधारे आहेत, शास्त्राची आहेत. मात्र अनेक सारी तसे उल्लेख आहेत, पण शाहिरांकडे मात्र त्यांचं जे पाहिजे त्यांना उत्तर आणि आम्ही दिलेलं उत्तर हे अजून जुळत नाहीये. आज पुन्हा एकदा प्रयत्न करतोय. शाहीर भगवंताने योग मायेकडे एक असं घोषित केलं की त्यांचे स्वांश अनंत शेष हे देवकीच्या गर्भात आहेत. म्हणजे त्यांचे जे अंश आहेत अनंत शेष आहेत ते देवकीच्या गर्भात आहेत आणि रोहिणीच्या गर्भात ते आकर्षित केले. म्हणजे देवकीच्या गर्भातील अनंत शेष हे रोहिणीच्या गर्भात आकर्षित केले. त्यामुळे त्यांना संकर्षण म्हणून, म्हणजे तो बाळ जन्माला आला त्याला संकर्षण असे म्हणतात. देवकीच्या उदरातून उत्तम प्रकारे आकर्षित होऊन रोहिणीच्या उदरी प्रवेशला यास्तव म्हणून त्या बाळाचे नाव संकर्षण असे नाव ठेवून पाठलाग करत आहे. आज ही 2 उत्तर दिलेत. माझा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे. अनेकांना माहिती आहे की जो माझा शेतकरी राजा आहे, बळीराजा आहे, तो शेतात जाताना आकडी कोयती लावून जातो. आकडी कोयती लावताना त्यानं असं वरदान दिलं की जोपर्यंत तुझ्या कमरेला आकडी आणि कोयती आहे तोपर्यंत तुझ्या शेतावर, तुझ्या इष्टकीवर, तुझ्या संसारावर अरिष्ट संकट येणार नाही, जोपर्यंत तुझ्या कमरेला आकडी कोयती आहे शेतावर. म्हणून शाहीर असा वर कोणी दिला एवढं सांगायचं. माझ्या ग्रंथाचं नाव, तुम्ही तुमचा ग्रंथ विचारता, मी तुम्हाला माझ्या ग्रंथाचं नाव सांगतो. भूमाता रहस्यगाथा या ग्रंथात तुम्हाला याचं उत्तर सापडेल. आता माझं पद घेतोय. राजा सर्जाला घेऊन तो निघाला शेतावर. आपल्या इथे एक पट्टी बसलेली आहे. मी आधी वाजवतो, नंतर माझं संगीतकार वाजवतो. काय अडत नाही हो, काय अडत नाही. लोक काय कळत नाहीत, काय नाही. यांनाच पाहिजे सगळे स्कूर, आधी स्केल, आधी मग काय इंट्रो, नंतर टेम्पो. आपल्याला नाही झालं, आपण गावठी माणूस. काय अडत नाही हो. शक्ती तुर्यात गेली अनेक वर्ष सगळ्यात जास्त बाऱ्या माझ्याच लागतात. मात्र मी बेसूर असून जर माझ्या एवढ्या जर बाऱ्या होत असतील तर बेसूर बारा यांच्यासारख्या सुरात असून काय फायदा नाही. म्हणून राजा सर्जाला घेऊन तो निघाला शेतावर. राजा सर्जाला घेऊन तो निघाला शेतावर. आकडी कोयती बांधून, आकडी कोयती बांधून दादा निघाला जोतावर. 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 राजा सर्जाला घेऊन, राजा सर्जाला घेऊन तो निघाला शेतावर. राजा सर्जाला घेऊन तो निघाला शेतावर. आकडी कोयती बांधून दादा निघाला जोतावर. आकडी कोयती बांधून दादा निघाला जोतावर. आकडी कोयतीला बांधून तू धराव जोताला. नाही वितुष्ट इष्ट कन स्वतःला, जग स्वतःला, जग स्वतःला. आकडी कोयतीला बांधून तू धराव जोताला. नाही येणार वितुष्ट इष्ट कन स्वतःला. सांगा शोधून शास्त्राला कोणी दिला होता वर. कोणी सांगून शास्त्राला कोणी दिला होता वर. आकडी कोयतीला बांधून, आकडी कोयतीला बांधून दादा निघाला जोतावर. 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 राजा सर्जाला घेऊन, राजा सर्जाला घेऊन
याने मला परवाच्या वारीत सांगितलं की म्हणे तुमच्या काय फरमाईश आहेत, ए मेरी चलती तो इनकी क्यों चलती, ए बरं नो अरे मेरी थोडीफार चलती तो इनकी क्यों चलती, अरे कष्ट घेतली तेवढी वर्ष यार मला लय तारा द्यायला लागले, मला लय बोलतात काय किती बोलतात किती बोलतात। या ठिकाणी ते म्हणतात की तुमच्या फरमाईश काय आहेत त्या शेवटी घ्या, गणाच्या फरमाईश येतात त्या गणाच्या वेळेलाच घ्यायच्या असतात, कोण सांगेल यांना। आता अजून 2 फरमाईश आहेत पण त्याआधी ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी। आज घराचा धारण झालेले आदरणीय सन्माननीय प्रमोद लोगडे माऊली तुमच्या चरणाशी 2 ओळी ठेवतोय। ज्या ठिकाणी तुमचे बाबा मधुकर आणि आई चंद्रभागा या दोघांनी जे तुम्हाला 4 लेकांना जन्म दिलाय, आज तुम्ही वज्रमुठीप्रमाणे भाताचा आवा जसा एकत्र असतो तसं तुम्ही एकत्र आहात। एक आदर्श उदाहरण आहात तुम्ही। हैदराबादला लोकांच्या आयुष्यात रंग भरताच आहात, तुमचा कलरचा तुमचा पेंटचा व्यवसाय आहे, तुम्ही रंगोटी करताच आहात, पण स्वतःच्या कुटुंबात मधुकर माऊलींच्या गोत्राच्या कुटुंबात तुम्ही रंग भरलेला आहे। 2 ओळी तुमच्यावरती। भरलाय जीवनात रंग तुम्ही एकीचा तुमचा हुंकार, भरलाय जीवनात रंग तुम्ही एकीचा तुमचा हुंकार। धन्य मधुकर बाबा तुम्ही, अहो धन्य मधुकर बाबा तुम्ही, काय दिले तर धन्य संस्कार। भरलाय जीवनात रंग तुम्ही एकीचा तुमचा हुंकार, भरलाय जीवनात रंग तुम्ही एकीचा तुमचा हुंकार। धन्य मधुकर बाबा तुम्ही, धन्य मधुकर बाबा तुम्ही, काय दिले तर धन्य संस्कार। भरलाय जीवनात रंग तुम्ही एकीचा तुमचा हुंकार, भरलाय जीवनात रंग तुम्ही एकीचा तुमचा हुंकार। अजून एक गाणं। माया ममतेची शाल अशी, माया ममतेची शाल अशी ठेवले पाठीव ओढूनी, माया ममतेची शाल अशी ठेवले पाठीव ओढूनी। प्रसाद लोगडे बंधूनी, प्रसाद लोगडे बंधूनी ठेवले कुटुंब जोडूनी, प्रसाद लोगडे बंधूनी ठेवले कुटुंब जोडूनी, प्रसाद लोगडे बंधूनी ठेवले कुटुंब जोडूनी, प्रसाद लोगडे बंधूनी ठेवले कुटुंब जोडूनी। माया ममतेची शाल अशी, माया ममतेची शाल अशी ठेवले पाठीव ओढूनी, माया ममतेची शाल अशी ठेवले पाठीव ओढूनी। प्रसाद लोगडे बंधूनी ठेवले कुटुंब जोडूनी, प्रसाद लोगडे बंधूनी ठेवले कुटुंब जोडूनी, प्रसाद लोगडे बंधूनी ठेवले कुटुंब जोडूनी। काय झालंय, बारी तापावं लागते एकट्यास, जोक करायला लागतात एकट्यास, माणसांना हसवा लागते एकट्यास, आणि एवढा आटापिटा करून हे येऊन सांगणार तुम्ही म्हणतात नमानाच करा, नमानाच करा। मला एक जोक आठवलाय, सांगू काय? परण काय बघा, कुठला सांगू? हा बघता का? कुत्र्याचा, वाघाचा, वाघाचा जोक सांगू? माझ्यावर मंडळ ज्या दिवशी निर्णय घेईल की लांबोऱ्या या नमानाचा जोक, याचा जोक सांगू नको, त्या दिवशी मी गप राहील। या कुठल्या तरी कोणतरी येऊन सांगतील यांचं मला ऐकणार। मी लोककला माझ्या कोकणासाठी करतो, माझ्या लोकरसिकासाठी करतो, आणि माझ्या कलगीतुरा लोककलेसाठी करतो। आपण कुणाची त्या उधारी घेतलेली नाही। एक सांगतो, या निवंडी सांगितलं होता काय? निवंडीत हात नाही, निवंडीत वेगळा होता, हनुमंताचा होता। मग हा युट्यूबला गेलेला आहे, चालेल। आरजी वाला कुठे आहे माझा? गव्हाळी राहुल गव्हाळ्या, ह्या युट्यूबवर नाही गेला पाहिजे, टाकीन तंगडा मोडून, माझा दोस्त आहे तो।
एकदा होता नमान, इकडं आहे, आय लव्ह यू. एकदा होता नमान, यू नो नमान, ताम ताम बिदाम, यू डोंट नो. अरे यू आर फ्रॉम रशिया और व्हॉट? यू नो ना नमान, नमान. येस येस, आय एम टॉकिंग अबाउट दिस ओनली. तर होता नमान. मला हे लय माझे वाटते, मला आकडे सोडून नमान काढूया आपण. पण गव्हर्नमेंटमध्ये सिलेक्ट झालोय हो, साहेबाला समोर जमणार नाही. तर जगात होतो नमान आणि वग सुडाग्नीने पेटलेला राजकुमार. वाघाचं नाव, सगळं राज्य जातं त्याचं, चुलतं मालतं येतात आणि मारून सगळं अगदी त्यांचं राज्य जातं. आणि एकटाच राजकुमार रानातनं अभयारण्यातनं दूरच्या नगरात जात असतो. आणि सीन तसा हे रानातनं जातात आणि वाघ येतात, वाघाबरोबर लढाई राजकुमाराची आणि मारतो, संघर्ष दाखवायचा आणि तिला घेऊन राजकुमारला जातो. असा सीन. ह्या पब्लिक सगळं आणि पलीकडं बसलेला वाघ सगळीकडं पलीकडं आणि मधनं जाणार बोकळं. हा आणि डायलॉग, राणी साहेब आमच्या मागून मागून या, राणी साहेब आमच्या मागून मागून या. शक्यता आहे. वाघाची पोच बघा, वाघाचे कपडे घातलेले. महादेव शालारान पोच घेतली. हा पोच घेतली, आता उडी टाकणार तेवढा गावातला मोती कुत्रा आणि बांड्याचा कुत्रा दोघ जोडी. लय दिवसाने माझे काहीतरी पालेपट्टीला घावलंय म्हणतात आज म्हणून सक्रात हाय याच्यावर. आणि समोरच बुक 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 करायला लागलं. हा वाघ असा पोज मध्ये आल्यावर थोडं दोघं समोरून, वाघ त्यांच्याकडे बघतोय, कुत्रा त्यांच्याकडे बघतोय. आता करायचं काय? तिकडं वाजवायला लागलं, वाजून दमलं. राजकुमार सांगतोय राणी साहेब आमच्या मागून या. नुसतं 4, 5, 10, 15 फेऱ्या झाल्या, वाघ काय येत नाही. वाघ कुत्र्याकडे बघतोय, कुत्रा वाघाकडे बघतोय. करायचं काय? शेवटी महाजन आयडिया काढला, हे मी खरोखरचा वाघ नाही आहे, मी कालच्या वाडीतला महाद्या आहे, महाद्या. अरे वाघ काय ऐकतोय? हे वाजून दमलं. राणी साहेब आमच्या मागून या, या जंगलातून व्याघ्राची शपथ आहे आणि जर तुम्हाला पाहिलं तर काय झालं? हे वाजून दमलं. कुत्रा काय तिथं हटलं नाही, वाघ काय यायला, अरे फाडून खाला नाही गेले. हे असं आमचं सगळं वाघ. त्या ऋषी बुवा जर तुझ्या अंगात हिंमत असेल तर यात तरी नमान करून टाकाव, आणि नसेल जमात तर इथून सगळं खेळात जायचं, आमच्याशी 2 हात करायची. ऋषिकेश कदम रात गाजवीन रात, हे काय सांगतात शकणे आम्हाला. अरे जन्मत आपला ऍक्टिव्हिटी झालाय. अंडू बांडू समजा क्या 2 खाली घ्यायचे, 2 फरमाईश आहेत. रूप लावताना हा क्षण पारण पिटतो पाहून, 35 गाणी करायचा क्षण आला. 35 गाणी गाव देवावरती, रत्नागिरी जिल्ह्यातली 35 गावाची ग्रामदेवता त्यांची गाणी करण्याचा योग मला आला. आणि त्यांचे हे पावन उपकार आणि त्याच्यामुळे ही निर्मिती झाली, जे गाणं व्हायरल झालं. रूप लावताना हा क्षण पारण पिटतो पाहून, देव निघाल देवळातून आणि बसलं पालखी मध्ये जाऊन. 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 रूप लावताना हा क्षण, रूप लावताना हा क्षण पारण पिटतो पाहून. रूप लावताना हा क्षण पारण पिटतो पाहून. देव निघाल देवळातून आणि
शेवटची फरमाईश. नाम घ्या रे नाम घ्या रे नाम घ्या रे त्या घोंगडीवाल्याचं, हो त्या मेंढरवाल्याचं, माझ्या बाळू मामाचं, माझ्या बाळू मामाचं. नाम घ्या रे 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 घोंगडीवाल्याचं, हो त्या मेंढरवाल्याचं, माझ्या बाळू मामाचं, माझ्या बाळू मामाचं, माझ्या बाळू मामाचं, माझ्या बाळू मामाचं. ज्याप्रमाणे कलगीवाला जाईल त्याप्रमाणे तुरेवाला जायला पाहिजे. त्याने आपली काही कळकळलेली नाही आणि माझ्या परीनं त्यांना त्यांची उत्तर देऊन त्यांच्या गणाचा भाग दिलाय. काय का? अरे होय, अवी गराटे माऊली गजानन पेंटिंग वर्क्स हैदराबाद प्रमोदजी लोगडे माऊली यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आणलंय. आणि अवी अनिल गराटे या बंधूंकडून, या दोन्ही बंधूंकडून माझ्यासाठी 200 रुपयाचे आशीर्वाद आलेले आहेत. 200 रुपयाची बहुमूल्य भेट आली आहे. मानाचा मुजरा, मनस्वी आभार. आम्ही जर एखादा कलगीवाला सरळ गेला आणि जर आम्ही आगावगिरी केली तर लोक काय म्हणणार? अरे कलगीवाला सरळ गेला, तुरेवाल्याने काय पण बोलत होता. आणि म्हणून आमच्यावर दडपणायचं. अरे तुम्हाला जर खाज असेल तर कळ काढून बघा माझी. अरे काढून तरी बघा, एका बोटावर नाचवी. मग त्या ठिकाणी तुम्ही कितीही म्हणा की तुम्ही गुरुवर्य आहात, मी विद्यार्थी आहे, रणात कोणी आपलं नसतं. बाकी तुमच्यावर माझं प्रेम आहे, तुमचं माझ्यावर प्रेम आहे. मी तुमची एक आदर करतो. माझे बलाढ्य प्रतिस्पर्धी शाहीर सचिन कदम यांचे तुम्ही शिष्य आहात आणि त्यांच्यासोबत ह्या वर्षी एकच बारी झाली. नवरात्रीत होते काय कुणास ठाऊक, देवाची कृपा झाली तर होईल. मात्र मी त्यांना सगळ्यात जास्त आज जर मी मिस करत असेल कलगी उतराय तर मी माझ्या सचिन कदम भावांना मिस करतो. कारण असा बलाढ्य शाहीर भेटल्याशिवाय बारी तापत नाही, मजा येत नाही. आणि ती मजा मी घेतलेली नाही या हंगामात. हरकत नाही, योग आला तर नवरात्रीत मात्र 100% त्याच्यासोबत योग जुळेल. तर तुम्ही त्यांचे तुम्ही शिष्य आहात आणि तुम्ही देखील त्या परीनं बारी करावी. फक्त बेंबीच्या देटापासून ओरडलं आणि फक्त स्वतःच्या गाण्याची कौतुक करत राहिलं की अंगावर शार आणतो, माझी लेखणी माझी लेखणी, मी बघा काय करतो, मी काय लिहिलंय बघतो, अशा शकण्या मिरवण्यापेक्षा लोकांच्या मुखातून तुमची गाणी येऊ देत. हे काय तुम्हाला टोमणं नाही, तुम्हाला आपलेपणाचा सल्ला किंवा सूचना वाटलं तर घ्या, तर ती टाकून द्या, हरकत नाही. जशी बारी दुसरी कराल त्याप्रमाणे मी मागून येणार आहे. आलोच.